नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बीएड अंतर्गत कॅप प्रोसेसचा फॉर्म भरलेला आहे, अगदी बीएड कॅप प्रोसेसपासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण दिवसभरामध्ये कॅन्डिडेटने विचारलेले 2 महत्त्वाचे प्रश्न या संदर्भात खात्रीशीर माहिती देणार आहोत. यातील पहिला महत्त्वाचा प्रश्न, मुलींना एज्युकेशन मोफत झालेलं आहे, मग बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेअंतर्गत हे एज्युकेशन आम्हाला मोफत मिळणार का? आम्ही कॉलेजमध्ये विचारणा करत आहोत, पण त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्हाला फी भरावी लागेल. मग आमचं नक्की बीएड ॲडमिशन मोफत होणार का या संदर्भात आम्हाला नक्की माहिती द्या. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बीएड कॅपची जी मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर याच्यामध्ये 2 महत्त्वाचे कॉलम आहेत. तुम्ही देखील निरीक्षण केलं असेल तर याच्यामध्ये पर्सेंटाईलचा ऑप्शन असेल आणि त्याच्यानंतर दुसरा एक नवीन ऑप्शन आलेला आहे, तो म्हणजेच मेरिट स्कोर. तर या 2 गोष्टींमध्ये तफावत काय आहे? जी कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये अलोकेशन होणार आहे, तर याच्यामध्ये पर्सेंटाईलचा विचार केला जाणार आहे का किंवा मेरिट स्कोरचा विचार केला जाणार आहे का, असा देखील अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. तर या दोन्ही गोष्टींसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती देणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आजच चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत तुमच्या ॲडमिशनमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे, कारण का आपल्या स्टुडंट्स कॉर्नरवरती प्रॉपर आणि खात्रीशीर अपडेट दिली जाते. तर साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बीएड प्रवेश प्रक्रिया आहे, मुलींनी फॉर्म भरलेले आहेत, स्त्रियांनी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, तर यांना बीएड कॅप प्रवेश प्रक्रिया सध्या फ्री एज्युकेशनमध्ये येत नाही. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब तुम्ही कॉलेजमध्ये विचारणा केली असेल, त्यांना देखील त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगितलं असेल की बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया येत नाही आहे. पण एक मात्र महत्त्वाची बाब म्हणजेच बीएड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला डीबीटी पोर्टल अंतर्गत जी स्कॉलरशिप योजना आहे, तर हिचा लाभ तुम्हाला दिला जातो. म्हणजेच काय की बीएड कॅप प्रोसेसची जी अर्धी फी आहे, म्हणजेच जी काय स्कॉलरशिप असते, त्या स्कॉलरशिपचा तुम्हाला लाभ घेता येतो. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला देता येईल. आपण देखील वारंवार विचारणा करत होतो, पण बीएड प्रवेश प्रक्रिया फ्री एज्युकेशन अंतर्गत येत नसल्यामुळे स्कॉलरशिप डीबीटी पोर्टल मार्फतच दिली जाते. तर हा प्रश्न आहे, तुम्ही देखील या संदर्भात कॉलेजमध्ये विचारणा करू शकता. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच मेरिट लिस्ट जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अनेक जणांनी हिचं ऑब्झर्वेशन केलं. पर्सेंटाईल तर तुम्हाला जे सीईटीचे मिळालेले आहेत तो स्कोर आलेला आहे आणि त्याच्या बाजूला मेरिट स्कोर आलेला आहे. मग हा स्कोर आम्हाला यापूर्वी कधी पाहायला मिळालेला नव्हता आणि या सीईटीच्या मेरिट लिस्टमध्ये कसा का आलेला आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब म्हणजेच मेरिट स्कोर. तर मी तुम्हाला सांगतो हा मेरिट स्कोर कशा प्रकारे जनरेट करण्यात आलेला आहे या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बीएड सीईटीचा जो निकाल लागलेला आहे, तर याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना एक समान गुण आहेत. त्यामुळे कुठेतरी एक समान गुण असल्यामुळे कुठेतरी योग्य निर्णय घेता यावा यासाठी हा मेरिट स्कोर तयार करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय की जास्तीत जास्त कॅन्डिडेटना समान गुण असल्यामुळे हा मेरिट स्कोर तयार करण्यात आलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी एमएसटी सीईटी अंतर्गत पडलेले मार्क 2 किंवा 2 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे एकसारखे आलेले असतात, तर याच्यामध्ये कुणाला प्राधान्य द्यावं यासाठी हा मेरिट स्कोर तयार करण्यात आलेला आहे. तर हा मेरिट स्कोर कसा तयार केला जातो? याच्यामध्ये सर्वात प्रथम हायर एज्युकेशन दोघांचं आहे का हे पाहिलं जातं. याच्यामध्ये ज्याला जास्त गुण आहेत त्याला मेरिट स्कोर वरचा दिला जातो. जास्त काही फरक नसतो, पॉईंटमध्ये फरक असतो. ही बाब लक्षात घ्या. तुम्ही देखील हा मेरिट स्कोर ऑब्झर्व करू शकता, निरीक्षण करू शकता, तुम्हाला पाहता येईल. तर त्याच्यानंतर लक्षात घ्या, ग्रॅज्युएशनचे मार्क असतील याच्यानुसार हा मेरिट स्कोर ठरवला जातो आणि दोन्ही मार्क समान झाले त्यानंतर 10वी त्याचबरोबर 12वी यानुसार हा मेरिट स्कोर ठरवला जातो. हे देखील समान असेल तर कॅन्डिडेटचं वय देखील विचारात घेतलं जातं. ज्याचं जास्त वय आहे त्याला प्राधान्य सर्वात प्रथम दिलं जातं. तर हा मेरिट स्कोर का जनरेट केला जातो? कारण का कॅप राऊंड 1, 2, 3 आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये ज्यावेळी 2 कॅन्डिडेटना समान मार्क असतात, एकाच कॉलेजमध्ये तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर दोघांपैकी एकच सीट खाली असेल, त्यामुळे दोघांपैकी कोणाला मेरिट लिस्टमध्ये घ्यायचं, तर यासाठी लक्षात घ्या स्कोर जो मेरिट स्कोर आहे याचा वापर केला जातो. पण अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सीईटी सेलमार्फत कॅप राऊंड 1, 2 आणि 3 यांची जी मेरिट लिस्ट असेल किंवा कॉलेज अलोकेशन राऊंड असतो, कॉलेज निवडची प्रक्रिया आहे, ही तुमच्या एमएसटी सीईटी अंतर्गत जे पर्सेंटाईल मिळालेले आहेत त्याच्यानुसार होते. आणि ज्यावेळी 2 कॅन्डिडेटमध्ये ज्यावेळी श्रेष्ठता ठरवायची असते, कुणाला घ्यायचं किंवा कुणाची निवड करायची नाही, ज्यावेळी
एकच जागा असते आणि त्या जागेसाठी दोन्ही कॅन्डिडेटना समान मार्क असतील CET सेलमध्ये, तर हा मेरिट स्कोर विचारात घेतला जातो. तर यासाठी हा मेरिट स्कोर देण्यात आलेला आहे. तर ही महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. साधारणतः BEd कॅप प्रोसेसचं वेळापत्रक पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल. आपण देखील माहिती घेत आहोत. तर साधारणतः पर्सेंटाईल त्याचबरोबर मेरिट स्कोर या संदर्भात तुमच्या शंकांचं समाधान झालं असेल तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd कॅप प्रोसेस संदर्भात अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुमच्या सर्व शंका आणि प्रॉपर ॲडमिशन तुमचं होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.